कांद्याला दर मिळत नसल्यानं मविया आक्रमक. चांदवडमध्ये आज आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीमध्ये रास्ता रोको आंदोलन. तर सोलापुरात खासदार प्रणिती शिंदे रस्त्यावर उतरणार. अशोक खरात नाशकामध्ये आणखी एका भोंदूवरती गुन्हा दाखल. अघोरी पूजा दैवी तोडग्यांच्या नावानं फसवणूक केल्याचा आरोप. भोंदू कमलेश अधिकारी विरोधामध्ये इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल. पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादीसोबत आलेल्या व्यक्तीचा मृत्यू. महिला अत्याचार आणि मारहाणीची पोलीस फिर्याद घेत नसल्यानं आत्मदहन. विठ्ठल खर्चन असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणामध्ये वादळी पावसाची शक्यता. हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी. जालना जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. जाफराबाद, भोकरदन, परतूर आणि मंठा तालुक्यांना पावसानं झोडपलं. केळी पिकास घरांचंही मोठं नुकसान. वादळी पावसामुळे पपईच्या बागांचं मोठं नुकसान. येवल्याच्या कोटम गावातल्या शेतकऱ्यांना आर्थिक फटका. अभिनेते विजय पाटकरांच्या आरोपांनंतर नीलम शिर्केंची चित्रपट महामंडळ निवडणुकीतून माघार. नीलम शिर्के यांनी पत्रातून व्यक्त केली दिलगिरी. अर्थव्यवस्थेमध्ये भारताची उत्तम प्रगती. पंतप्रधान मोदींनी देशाचा भक्कम पाया रचला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य.